हा, आज आपण बनवूया पनीरची भाजी. पनीरची भाजी बनवण्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. 3 मिडियम साईजचे कांदा घेतला, 2 टोमॅटो आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, हे धना पावडर, जिरे, मोहरी, हळद, तिखट आणि कस्तुरी मेथी. आपण आता चला बनवूया. मी कढाई तापवायला घेतलेली आहे. त्याच्यात थोडस तेल टाकूया आणि त्याच्यात कांदा टाकूया. पनीरच्या भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही तयार करून घेतो आहे. असं अधून मधून चालवत राहू द्यायचं, नाहीतर कांदा जळून जाईल. काय बोलू? कांदा असा लाल होईपर्यंत परतत राहायचं. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचं, थोडस हलवून घ्यायचं आणि थोडं एक 2 मिनिटं लसूण आणि अद्रक होऊ द्यायचं. आपण 10-15 काजू सुद्धा भिजत घातलेले आहे. ते भाजीला ग्रेव्ही पण घट्ट होते, भाजी पण घट्ट होते आणि रिचपणा पण येतो आणि छान पण लागते. आता एक अद्रक आणि लसण आणि कांदा झालेला आहे, त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकल्यानंतर थोडस मीठ टाकून त्याच्यात थोडस मीठ टाकून टोमॅटो लवकर नरम होतो आणि त्याच्यात थोडस जिरं घालायचं आणि त्याला हलवून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं 2 मिनिट. आता हे 1 मिनिट झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये भिजत घातलेले काजू पण टाकूया. अलग सुद्धा काजू वाटू शकता नंतर, पण याच्यामध्ये वाटले तर चांगलं असतं. आणि त्याच्यात थोडस पाणी घालायचं मसाला शिजण्यासाठी. आणि गॅस मिडियम ठेवायचा. त्याला असं अधून मधून हलवत राहायचं. हलवल्याने थोडस होऊ द्यायचं. पाणी आपल्याला समजलं या शिजला, त्याच्यानंतर थोडस झाकण ठेवून थोडस होऊ द्यायचं. मसाला आता झालेला आहे. ग्रेव्ही बनवण्याची तयारी करू आपण आता. त्याला थोडासा थंड झाला ना की मग मिक्सर मध्ये टाकायचं, ग्राइंड करून घ्यायचं.
मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. चला, ही ग्रेव्ही ग्राइंड करून झालेली आहे. आता आपण तेल टाकूया कढईमध्ये. ती ग्रेव्ही आपण कढईत टाकूया. असं त्याला अधून मधून हलवत राहायचं, नाहीतर तो खाली लागायला सुरुवात होईल. असं मसाल्याला थोडस तेल सुटू द्यायचं. ते ग्रेव्ही अशी होऊ द्यायची त्याच्यात, चांगली तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे, आपले घरगुतीच मसाले. त्याच्यात टाकायचं तिखट 2 चमचे टाकते मी, तुम्हाला लागेल तस. त्यानंतर धना पावडर, त्याच्यानंतर हळद. थोडस त्याच्यात ते आपलं मिक्सरच्या भांड्याचं पाणी असतं ना, ते त्याच्यात टाकून द्यायचं थोडं. आणि असं हलवून घ्यायचं. आणि गॅस मिडियमच राहू द्यायचा. आपण मसाला नंतर टाकूया. तिखट आणि आपण मसाले मिक्स केल्यानंतर थोडस त्याच्यावर असं झाकण ठेवायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत. आता बघा, मसाल्याला तेल आलेलं आहे ग्रेव्हीला. आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकूया. आणि त्याला थोडस हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर त्याच्यात आपण गरम मसाला टाकूया. हा आमचा घरचाच मसाला आहे, घरी बनवलेला. मी पनीर मसाला नाही आणत. त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, अशी क्रश करून. घरच्या साहित्यांनीच मी पनीरची भाजी घरीच बनवते. थोडस आपण त्याच्यात पाणी टाकूया, आपल्याला लागेल तशी, तेवढंच. अगोदर आपण मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मध्ये मीठ टाकलेलं ना, तर आता आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार. आणि थोडस 1 मिनिट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया.